नमस्कार, मी डॉक्टर शिवानी करवाडे, माती शास्त्रज्ञ, मटेरा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण फळ एन्झाईम द्रावण कसं बनवायचं याबद्दल जाणून घेणार आहोत। तर एन्झाईम्स हे सर्व सजीवांच्या पेशींमध्ये उपलब्ध असतात आणि हे ज्या पेशींमध्ये रासायनिक प्रक्रिया होत असतात त्यांना गती देण्याचं काम हे एन्झाईम्स करत असतात। त्याचप्रमाणे वनस्पतींना NPKचा पुरवठा करण्यासाठी पण आपण एन्झाईम्स हे उपयोगाचे असतात। त्यानंतर जे हानिकारक रसायन जमिनीमध्ये किंवा वनस्पतींमध्ये असतात त्यांना कमी करण्यासाठी पण एन्झाईम्सचे काम करत असतं। तर हे फळ एन्झाईम रसायन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 10 किलो फळे, पिकलेली फळे किंवा फळांचे साल किंवा खराब झालेली फळे, त्यानंतर 35 लिटर पाणी, 3.5 किलो गूळ आणि 50 लिटर क्षमतेचा प्लास्टिकचा ड्रम। तर यासाठी आपल्याला हे 10 किलो फळांचे साल किंवा खराब फळे आपल्याला जमा करण्यासाठी वेळ लागू शकतो। त्यामुळे आपले जेवढे आपण जमा केलेले आहेत ते आपल्याला झिपलॉक बॅगमध्ये डीप फ्रीजरमध्ये साठवून ठेवायचे आहेत। जेव्हा आपले हे 10 किलो फळांचे साल, फळ किंवा खराब फळे जमा होतील त्यानंतर आपल्याला हे सर्व त्या 35 लिटर पाण्यामध्ये मिश्रण करून 50 लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कंटेनरमध्ये आपल्याला ते ठेवून द्यायचे आहे। तर हे जे फळ एन्झाईम द्रावण आहे त्यामधलं आपल्याला गॅस काढायची आहे। तर पहिले 30 दिवस आपल्याला दिवसातून रोज एकदा ते मिश्रण हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढील 30 दिवसांसाठी दिवसातून 4दा आपल्याला ते द्रावण हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरचे पुढील जे 30 दिवस आहे त्यामध्ये आपल्याला दिवसातून 8दा ते द्रावण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ती गॅस आपल्याला काढून टाकायची आहे। त्यानंतर आपण हा जो फळ एन्झाईम द्रावण आहे तो जर आपल्याला पर्णासंबंधी स्प्रे म्हणून यूज करू शकतो, त्याचप्रमाणे आपण जमीन भिजवण्यासाठी पण त्याचा उपयोग करू शकतो किंवा कीटकनाशक म्हणून पण आपण त्याचा उपयोग करू शकतो। तर आपल्याला जर याचा उपयोग पर्णासंबंधी स्प्रे म्हणून करायचा आहे तर आपल्याला 4 ते 6 मिलीलिटर 1 लिटर पाण्यात भिजवून आपण तो यूज करू शकतो। त्यानंतर आपल्याला जर याचा उपयोग कीटकनाशक म्हणून किंवा बुरशीनाशक म्हणून करायचा आहे तर त्यासाठी 10 ते 12 मिलीलिटर 1 लिटर पाण्यात घ्यायचं आहे आणि जर आपल्याला माती भिजवण्यासाठी याचा उपयोग करायचा आहे तर 50 मिलीलिटर 1 लिटर पाण्यात मिक्स करून आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे। हीच प्रक्रिया आपल्याला जर आपली मातीची गुणवत्ता, जी निष्क्रिय माती आहे, जी आपल्याला उपयोगात येत नाही, त्या जमिनीला आपल्याला त्याचे स्वास्थ्य वाढवण्यासाठी आपल्याला हे 3 महिने ही प्रक्रिया सतत सुरू ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्या जमिनीची जी उर्वरक क्षमता आहे ती वाढेल। तर हे फळ एन्झाईम द्रावण आहे ते वनस्पतींची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी यूज करू शकतो। तसेच हे फळे किंवा ज्या भाज्या असतात त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी यूज करू शकतो आणि त्याचप्रमाणे हे फळ एन्झाईम द्रावण उपयोगात आणल्याने आपल्याला आपली उत्पादन क्षमता सुद्धा वाढते। व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या मटेरा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, स्वस्थ माती फायद्याची शेती।